नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। एप्रिल महिना आहे अर्धा संपत आलेला आहे। लाडक्या बहिणींना आत्ताच्या कंडिशनला एकच उत्कंठा आहे की मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ आम्हाला कधी मिळणार। अजून तरी हप्ते वितरणाचा GR आलेला नाही आहे। आपण साधारणतः सांगितलं होतं की या आठवड्यामध्ये GR येईल आणि साधारणतः लक्षात घ्या की GR आल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये लाभ वितरणाची प्रोसेस असते। काही ठिकाणी हप्ते वितरणाचा GR त्याचबरोबर हप्ते वितरणाच्या तारखा घोषित झाल्या अशा प्रकारची माहिती येत आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना KYC जर करायची असेल म्हणजे दुरुस्ती करायची असेल तर कुठल्याही मध्यस्थितीवरती विश्वास न ठेवता अंगणवाडी सेविका किंवा तुम्ही स्वतः मोबाईलच्या आधारे लक्षात घ्या KYC करू शकता। इतर कुठेही KYC दुरुस्ती करू नका। तर अशा प्रकारची नोटीस आपण कालच सांगितली होती। आणि आता राहिला प्रश्न मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाचा अजून तारीख घोषित नाही आहे। 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्र मिळण्याची शक्यता फारच कमी आहे। 2 हप्ते जर मिळत असेल तर आनंदाचीच बातमी आहे। तर काही ठिकाणी सांगितलं जात आहे की मार्च आणि एप्रिल 2 हप्ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। आनंदाचीच बातमी आहे। पण सध्या जी शासकीय हालचाली ज्या सुरू आहेत केवळ मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची तयारी सध्या सुरू आहे ही बातमी समोर आली आहे। त्यामुळे हप्ते वितरणाचा GR आता कोणत्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो। GR प्रसिद्ध झाल्या संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना एकच विनंती की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच हा पुढचा लाभ येणार आहे। त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा। हप्ते वितरणाची घोषणा झाल्यानंतर प्रॉपर माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। त्यामुळे दररोज अगदी लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणाचा GR कोणत्याही वेळी प्रसिद्ध होणार आहे आणि येणारा हप्ता केवळ मार्च महिन्याचा येणार आहे। याच्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जून, जुलै आणि जानेवारी, फेब्रुवारी हे थकीत ज्यांचे हप्ते राहिलेले आहेत ते सध्या येणार नाही आहेत। लाडक्या बहिणी ज्यांचे KYC बाकी आहे त्यांचा अद्याप निर्णय नाही आहे। फक्त KYC दुरुस्तीसाठी केवळ 15 दिवस बाकी आहेत। तर ही आताची अपडेट आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।